राम राम मंडळी. आज आपण आपले मित्र अनिकेत जाधव यांच्या कोणती व्हरायटी सांगा जरा. बॉबी व्हरायटी. बॉबी व्हरायटी. किती दिवस झाले प्लॉटला? आता प्लॉटला 55 दिवस झाले. 55 दिवस झाले. आपण ह्या प्लॉट मध्ये 3 व्हिडिओ केला. हा मित्रांनो, 55 दिवस झालेला कंप्लीट झालेला प्लॉट आहे. आज सेटिंग सांगा तुम्ही झाडाला किती? सेटिंग 3 4 4 5 असं 5 म्हणजे साधारण 3 ते 5च्या दरम्यान सेटिंग आहे. मित्रांनो, ह्या वर्षी संबंध महाराष्ट्रात प्रॉब्लेम आले सेटिंगला, पण आहे ती सेटिंग फुगवण वगैरे एक समानची आहे. चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा माल आपल्याला इथं पाहायला भेटतोय. अडचणी काय आल्या सुरुवातीला? आपण सुरुवातीला अडचण वेल होणं, वेलासाठी लईच प्रॉब्लेम आला. वेल होत नव्हतं. हा मग परत आपण डेव्हलपमेंट केली. हा टप्प्याटप्प्यानं वेल झालं. आता वेल व्यवस्थित आहे. ह्या प्लॉट मध्ये सुरुवातीला यांच्या 20 दिवसापासून ट्रीटमेंट चालू केली. सुरुवातीला वेल अजिबात म्हणजे वेलाचा प्रश्नच होता, कारण की काही जणांच्या प्लॉट मध्ये 28-29 दिवसाला सेटिंग चालू होत होत्या. इथं अजून 20व्या दिवशी देखील वेलाचा पत्ता नव्हता. म्हणजे वेल एवढं हाईप घेत नव्हतं, ग्रिप घेत नव्हतं. मग तिथून काम चालू झालं. आज रोजी प्लॉटला किती कंप्लीट झाले आपल्या? आज रोजी 55 दिवस. 55 दिवस पूर्ण झालेत मित्रांनो प्लॉटला. 55 दिवसाला जबरदस्त अशा प्रकारच्या प्लॉटमध्ये सेटिंग चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आणखी एक प्रश्न आणखीन तुम्हाला विचारायचा आहे. आता ड्रिप ऍप्लिकेशनचं जे नियोजन आहे सुरुवातीपासून, पण ते साधारण किती दिवसाचं अंतर आहे ह्याच्यामध्ये ड्रिप ऍप्लिकेशनच्या खतात? 1 ते 2 दिवसाचं ड्रिप ऍप्लिकेशनचं अंतर. 2 ते 3 दिवसाचं. पण आज रोजी आपण जर विचार केला, सेटिंग होत नव्हती किंवा मधमाशांचं प्रमाण कमी असताना देखील आपण जे कृत्रिम औषधं देऊन आपण सेटिंग करून घेतली, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कृत्रिम औषधं दिल्यामुळे सेटिंग व्यवस्थित झाली. परत नंतर येल पण वाढलं ना. औषधाचं नाव सांगा शेतकऱ्यांना. रिलेबल आवर असेल ड्रिप ऍप्लिकेशनला सोडायसाठी. अजून नंतर फवारणीतलं ते आपलं टॉनिक इन्फ्यूज असेल. इन्फ्यूज मित्रांनो, इन्फ्यूज ह्या औषधाचं 1.25 मिली प्रमाण आपण फवारणीतून दिलंय. त्याच्याने देखील मधमाशांचा आकर्षित आपल्या प्लॉटमध्ये होणं आणि सेटिंग होणं यावरती देखील चांगला फरक पडला. काही झेडूंची झाडांची देखील यांनी लागवड कुठे कुठे केलेली आहे. मोहरीची 1-2 झाडं आपल्याला इथं प्लॉटमध्ये आहेत छोटी खाणी, त्यावरती मधमाशा खेळत आहेत. त्याच्याने आपल्याला चांगली सेटिंग पाहायला मिळते. असं एक नॅचरली मधमाशांना आकर्षित करण्याचं काम जर का आपण केलं तर नक्कीच आपल्याला तिथे चांगल्या प्रकारचा फायदा सेटिंग होण्यामध्ये होत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगणं एवढंच आहे की कलिंगड खरबूज करत असाल याच्या पुढं, तर तुम्हाला मधमाशांसाठी भरपूर इफोर्ट घ्यावे लागतील, भरपूर काम करावं लागेल. कारण की आज रोजी क्लायमेट कंडिशन असेल किंवा तुमच्या अवतीभोवती ज्या फवारण्या चालू झालेल्या आहेत हाय केमिकलच्या, क्लोरो, सायपर, मेथ्रीन, अनेक विषारी औषधं आपण फवारणी करत आहोत. त्यामुळे मधमाशी नेस्तनाभूत होत चाललेली आहे. आणि ही मधमाशी सांभाळण्यासाठी, जपण्यासाठी कडेडा फुलांच्या झाडांची लागवड आपण करणं, मोहरीसारखं झाड आपण लावणं आपल्या प्लॉटमध्ये. त्याचबरोबर मधमाशांसाठी पाणी थांबे ठेवणं. काही ठिकाणी छोट्या छोट्या वाट्यात किंवा त्या आपल्याला बाजारामध्ये मातीचे भांडे भेटतात छोटी छोटी, त्याच्यामध्ये आपण पाणी भरून जागी जागी ठेवलं तर मधमाशांना त्या दुपारी तिथे खेळत असतात पाण्यासाठी म्हणून बाहेर पडत असतात मधमाशा. आणि त्या पाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्या परागीभवन आपल्या इथं फुकट करून देतात. मित्रांनो, मार्केटमध्ये सेटिंग करण्याची औषधं फार कमी आहेत अथवा नाहीत. नॅचरली सेटिंग जर कोण करत असेल तुमच्या खरबूज, कलिंगड, काकडी इत्यादी पिकामध्ये, तर ते आहे फक्त आणि फक्त मधमाशी. आणि मधमाशीसाठी तुम्ही काम काय करायचं आहे? हेच काम करायचं आहे. तुमच्या प्लॉटमध्ये पाणी ठेवा. गूळ आणि इलायची सारख्या ह्या 2 घटकांची वाफ सकाळच्या वेळेस आपण जर का केली तर त्याच्याने आपल्याला त्याचा फायदा होतो. तर आणखी आज रोजी आपला प्लॉट आहे, एकंदरीत कसा आहे प्लॉट? प्लॉट एकदम व्यवस्थित आहे. आता एक 10 ते 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल प्लॉट. तर मित्रांनो, अशी कंडिशन आहे आणि असं आपला फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून चालू आहे. आज जे व्हिडिओ करणारे शेतकरी ते पण खरबूज उत्पादकच आहेत आणि आपल्या समोर देखील खरबूज उत्पादक हे यंग पोर आहेत. साधारण 25च्या आतली ही पोरं आहेत. वायपट पोरं नाहीत ही, कारण की अनेक आपण बघतोय वेगळ्या मार्गाला लागलेली माणसं, ही पिढी तरुण पिढी आहे. पण अशा प्रकारची शेतीत उतरणं म्हणजे खरंच याला वाघाचं काळीज लागतं. आणि एवढा खर्च करून असं दर्जेदार उत्पादन क्वालिटीची फळबागायती करणं आणि हे एकदम जोखमीचं काम या तरुण शेतकऱ्यांचं आहे. यांच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. युट्यूबवरती पाहत असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊया. आणि अशा तरुण शेतकऱ्यांना आपण शेतीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपल्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब केलंच पाहिजे. धन्यवाद.